मौज मनाची। सरांच्यामुळे ही ट्रिप घडून आली। सगळ्या महिला खुश आहेत, आनंदी आहेत। श्रावण महिन्यात आम्हाला सगळ्याला तीर्थयात्रेत जाण्यास मिळालं, त्याच्याबद्दल आम्ही सरांचं व सर्वांचं अभिनंदन। नुकतीच राज्य सरकारने लाडकी बहीण योजना करून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी दिली। या योजनेप्रमाणेच मिरज तालुक्यात मोहन वनखंडे सरांनी लाडक्या बहिणींना श्री क्षेत्र गोंदवले आणि शिखर शिंगणापूरचे श्रावण महिन्यात दर्शन घडवले। त्यामुळे मतदारसंघातील बहिणींनी सरांचे आभार मानले। श्रावण महिना म्हटलं की सर्वत्र आनंदाचं, उत्साहाचं, भक्तिपूर्ण वातावरण तयार झालेलं असतं आणि यातच दुग्ध शर्करा योग म्हणजे आपण आपल्या इच्छित कुलदैवताला जातो। आपल्याबरोबर इतरांचीही वारी घडावी यासाठी शुद्ध भावनेनं मोहन वनखंडे सर यांनी मिरज मतदारसंघातील प्रत्येक गावातील भाविकांसाठी शिखर शिंगणापूर गोंदवले हे तीर्थयात्रा करत आहेत। वनखंडे सर आवर्जून उल्लेख करताना आपल्या आईने ही तीर्थयात्रा आपल्यासोबत इतरांचीही घडावी ही शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना केली होती आणि तीच प्रार्थना आता सुफळ होताना दिसत आहे असे म्हणतात। आज टाकळी व मालगाव येथून भाविकांच्यासाठी मोफत देवदर्शनासाठी बसची सोय करण्यात आली। या प्रसंगी टाकळीमधून 1, मालगावमधून 4 अशा बसेस सोडण्यात आल्या। यावेळी महिलांची उपस्थिती अतिशय मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे मतदारसंघातील महिला नागरिक वनखंडे सर यांच्या पाठीशी आहेत हे अधोरेखित झालं। याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडूनही मोहन वनखंडे सर यांच्या तिकिटाची चर्चा मतदारसंघात रंगली आहे। मालगाव शहरातून 4 बसेस श्री क्षेत्र गोंदवले महाराज आणि शिखर शिंगणापूर इथं शंभू महादेवाच्या दर्शनासाठी निघत आहेत। गेल्या वर्षीपासून या तीर्थयात्रेचं देवदर्शनाचं नियोजन आपण करतोय। गेल्या वर्षी 80 बसेस गेल्या आणि यावर्षी जवळजवळ 125 बसेस जात आहेत। अजूनही 5-6 दिवस कंटिन्यू पुढे निघतील बसेस, परंतु या 2 वर्षामधलं खरं आज वेगळं वैशिष्ट्य मला पाहायला मिळतंय। या बसेस घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आमच्या मुजावर भाभींनी पुढाकार घेतला आणि आज या मालगावच्या प्रसिद्ध अशा बाबाफान दर्ग्यापासून आपण या बसेस घेऊन जातोय आणि मोठा आनंद एवढा वाटतोय मला की श्रावण महिन्यामध्ये धार्मिक वातावरण असतं, सर्वांचं सलोख्याचं वातावरण असतं, परंतु याच्यामध्ये माझ्या जवळजवळ 25-30 मुस्लिम भगिनी सुद्धा श्री शंभूचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत। जसं या मालगावचं हा दर्गा हा सर्वांचा हिंदू मुस्लिम धर्माचा एकाचा हा आपण स्थान पाहतोय, ज्यावर सर्व लोक येतो, तसं शंभू महादेवाला सुद्धा आपण इथून माझ्या मुस्लिम भगिनी चालल्या, त्याचा मला खूप मोठा आनंद आहे। असंच एकमेकाचा या आणि आत्ताच्या ज्या परिस्थितीमध्ये विनाकारण द्वेष निर्माण करण्यास धर्मामध्ये पेक्षाही आपण सगळे एक आहोत। आपण सगळे आम्ही या भारताचे भूमिपुत्र आहोत, या भारताच्या आम्ही भगिनी आहोत, हे दाखवून देण्याचं काम या जुबेदा भाभींनी केलंय। मी खरं मनापासून जुबेदा भाभींना आणि शब्बीर भाईला मी त्यांचं अभिनंदन करेन। माझं नाव जुबेदा आमिर हमजा मुजावर। मी महिलांना सांगितलं की असं आपण ट्रिप काढूया म्हणून, मग ट्रिप काढूया म्हणताना सगळ्या महिलांना आधी मी फोन करून विचारले काढूया का काय करूया, तरी म्हणाले काढूया म्हणाला। काढूया म्हणताना मग मी काय ठरवलं शिखर शिंगणापूर आणि गोंदवला जाऊया असं सांगितल्यानंतर ते हो म्हटल्या। एका शब्दाला एका हाकेला एवढ्या सगळ्या माझ्या महिला जमल्यात आणि त्यांचे मी खूप खूप आभारी आहे।